आज मी करीत आहे चिमणीचे खोपे. जसे की लाईनून सामान मागितलं ना की त्याचे भरपूर असे खोपे जमा होतात. तर पहिल्यांदा विचार केला होता घरामध्ये खूप गर्दा झाल्या, आता ह्याला जाळून टाकावं नाही तर फेकून द्यावं. पण एकदम लक्षामध्ये आलं की खूप मजबूत आहेत, त्याचे चिमणीचे खोपे करायचे. तर मला कितीही चिमणीचे खोपे करू द्या, माझं मन काही भरत नाही. तर भरपूर नारळाचे खोपे पण मी केलेले आहेत चिमणीसाठी. पण आता जे आहे मला हे खोक्यांचे करायचे. तर हे जे आहेत ते वरच्या टीनवर हे करायचे, वर पत्र आहेत ना ठोकलेले, तिथं मला जे आहेत हे खोपे लावायचे. आणि मुक्या जनावरासाठी करण्याचं माणसापेक्षा मला मुक्या जनावरासाठी खूप काही करू वाटते. आणि जेवढं माझ्याच्याने घडते मी तेवढं करीतच असते. जसं की रोजचं त्यांना तांदूळ टाकणं, पाणी, कुठे गावाला पण जायचं तर मी त्यांच्या खाण्याची सोय करून जात असते. जसं की आमचे आलू टफी आहेत आणि चिवताई, ह्या तिघांची सोय लावूनच मी गावाला जात असते. आणि माणसाला कितीही करावं ते नाव घेत नाही, पण जनावराला थोडंसंही आपलं उरलं सुरलं खायला टाका, ते आपल्याला आशीर्वाद देते. तर माणसाला किती भरपूर लावा, त्यांच्या तोंडातून तुम्हाला आशीर्वाद आणि आपल्यासाठी चांगलं हे कधीच निघणार नाही. त्याच्यामुळे